मॉर्निंग गायस, वेलकम टू द अनदर व्लॉग. आणि आज आपला राईड असणार आहे सिक्कार टू पठाणकोटचा. हा नाईट राईड आहे आपला. आता वाजलेत रात्रीचे 11 म्हणजे आता बॅकपॅक वगैरे आपण केलेले, बॅक गार्डिंग केलेली आहे आपल्या बीस्टला. तर आता आपण इथून येणार आहोत पठाणकोटसाठी. ठीक आहे, तर आपला आजचा टार्गेट आहे. आज आपण नाईटला आणि डेला दोन टाइमला आपण गाडी चालणार. ठीक आहे, म्हणजे तर रात्रीच्या 11 फुल नाईट आपण गाडी चालणार आहोत. कारण आपण त्या टाइम रूम घेतली होती, रूममध्ये झोपलो वगैरे. आता आपण चालू डेच्या दिशेने. डन सेट. तर तो आपला सीन आहे आजचा. आणि टार्गेट सरस पठाणकोटला पोहोचायचा. ट्राय हार्ड करणार आहोत पठाणकोटला पोहोचायला. ओके, चलो बाय. ठीक आहे, क्रूज करा गाड्या. ओके, 1 मिनिट, सगळे साठलेत. क्रूज करा, बघू कोणाची गाडी जास्त पडते. ओके, 1 2 3 लेट्स गो. आईच्या घरात माझा बेल्ट आहे, बट माझा बेल्ट आहे. हा ठीक आहे ना, चल ना. 59 काय डरते का? आईला करणी गिअर शिफ्टरवर घेतली बघ, करणी गिअर शिफ्टरवर घेतली बघ गाडी. हा घंटा करण चान्स देते का? कशी नाही पळणार? जागा ठेवा झालं. जागा ठेवा. ओ या गेला बघ, बोललो साला गिअर शिफ्टरवर होता नल्ला. मी सांगतो ना गिअर शिफ्टरवर आपल्याला. कारण 2 व्हीलर मी पण चालेल समज ना, स्कूटीने ट्रॅव्हलर वाला रिस्क मध्ये. वेट कर. काय घ्या, चल जा मी आलो. चल, तुम्हाला वाटतं माझी गाडी साधी आहे काय? भाई 20ला तुम्ही हलक्यात नाही घेऊ. लावा ताकद चला. लावा ताकद. घे चल. चलो गाईज, फायनली विषय असा आहे ना की आता जस्ट आम्ही जेव्हा गाडी क्रूज करत होतो तेव्हा 2 मला पोलिसांचे ते बॅरिगेशन्स लागले. तर बॅरिगेशन्सवरती लिहिलं होतं हरियाणा पोलीस. आय गेस आम्ही हरियाणामध्ये एंटर केला असेल, कन्फर्म नाही, पण बाउंड्री लाईन तर आली नाही आहे. ठीक आहे, किंवा अशी आली असे वेलकम टू हरियाणा, स्वागत आहे आपका हरियाणा में, किंवा आला असता का जसं गुजरात आणि पंजाबची आपल्याला बॉर्डर आहे, गुजरात आणि राजस्थान अशी बॉर्डर अजून आली नाही, तर कन्फर्म नाही. पण हरियाणा पोलीसचा बॅरिगेड भेटला आहे. बघू आता आपण पुढे काय आहे ते काय नाही, अंदाज येईलच आपल्याला. पुढे गेल्यावर चेकआउट करू एकदा. घे. ओके, सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली आपला डे 3 स्टार्टेड झालेला आहे. मीन्स मॉर्निंग. राईट साईडला माझ्या सूर्योदय चालू आहे. आणि मी आता जस्ट आम्ही पेट्रोल पंपात झोपलेलो, बिकॉज ऑफ आउट ऑफ कंट्रोल झोप झाली होती. पेट्रोल पंपात झोपलं, 1 तासाची झोप काढलेली आहे. आता आजचा टार्गेट आपल्याला सांगितलेलं ते तोच असणार आहे, श्रीनगर. पण श्रीनगर ना, आपण पठाणकोटला जाऊन आपण रूम बघून झोपणार आहोत. सो ट्राय तोच असेल. आणि हार्डली तुम्ही म्हणजे राईड करत असाल तर झोप आल्यावर झोपत जा, एवढंच करा. आणि जस मेन पार्ट विषय असा आहे का, आपण जेवढी राईड केली ना त्यामध्ये आपला महाराष्ट्रामधला रोड खराब लागला, त्यानंतर गुजरातमधला थोडा लागला, आणि जो राजस्थानचा जो रोड लागला तो बाप लागला, एकदम कडक रोड. आणि त्यानंतर आताचा जो रोड आहे माझा हरियाणाचा पण टॉप नॉच आहे. हरियाणाची बाउंड्री ही माझ्यापासनं एक 20 किलोमीटर पाठी गेली. आमच्या लक्षात नाही आलं ती बाउंड्री. आणि ज्या पेट्रोल पंपात झोपलेलं त्याचा मालिकच स्वतःच मालिकाने सांगितलं की 20 किलोमीटर पाठीमागे राहील ती बाउंड्री. जे हरियाणा पोलीस नाव होता ना, ती हरियाणाची बाउंड्री होती, तिथनंच चालू होती. ओके, सो आता फायनली आपण थोडी क्रूज करूया गाडी, थोडं पुढे जाऊया, लवकर ट्राय करूया आपली हे करायला, आपली डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचायला. चला गाइस, चेक आउट द डे 3 मॉर्निंग. काय लुक आहे हो हरियाणाचा, काय लुक आहे. हरियाणाचे रोड पण टॉप आहेत, रोडच्या बाजूला पण कचरा नाही, प्लस या रोडच्या साईडला बघा ग्रीनरी स्वतःहून त्याने लावलेली आहे. ओके, आणि ती मेंटेन पण ठेवली. मेन गोष्ट म्हणजे ग्रीनरी लावून ती मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि परत त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे की आता मी जेवढं बघत आलो ना हरियाणाला, भाई काय दिसतोय हरियाणा, चमकून येतो, चमकून. म्हणजे डोळ्याचं पेरणं फाडतो ना, काय बोलतात ते, डोळ्याचं पेरणं फोडणारा
काय ते त्या टाईपमध्ये हरियाणा आहे. टॉप नॉच आहे, टॉप नॉच. काय वाटतं हरियाणा टॉप नॉच आहे. बघा ना, पूर्ण मोकाट शेती आहे, पूर्ण मोकाट शेती होती तिकडे. पण आपला राजस्थानला विशेष रेती होती एवढी, म्हणजे शेती एवढीच होती, पण जेव्हा वाऱ्याबरोबर ती रेती पण अख्खी उडत होती. बट ठीक. ओके, सो गायज फायनली आम्ही त्या रोडला लागलेला. आम्हाला एक आतला एक रोड दाखवला, पण तो गावात माझा एक हायवे दाखवतो. तर हायवेने याचा प्रयत्न चालू आहे आमचा. सेकंड पार्ट असं झालं आमच्यासोबत की काही ना काहीतरी आमच्याबरोबर घडतच आहे. तर आम्हाला काहीच फरक नाही पडत आहे किती काय कुणी काय. म्हणजे कधी गाडीचा, माझ्या इंटरकॉमचा प्रॉब्लेम, त्याच्या इंटरकॉमचा प्रॉब्लेम, त्यानंतर त्या गाडीचा मध्ये प्रॉब्लेम, चेन ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम, आता त्याचा फेसवॉश प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण आम्ही त्याचं सोल्युशन काढतो, काही टेन्शन नाही. किती काही प्रॉब्लेम आले, वन टॅप सोल्युशन, इझी. जाऊया. आणि आता आपण चालत बाय टुवर्ड्स पठाणकोटला जायचा प्लॅन आहे आपला. श्रीनगरचा रोड आहे, पण पठाणकोटचा ट्राय आहे. पठाणकोटला पण रेस्ट करणार, त्यानंतर मग श्रीनगर आपला असणार आहे 300 ते 400 किलोमीटर. आता पठाणकोट आपल्यापासून 391 किलोमीटर आहे, मीन्स 400 किलोमीटर आहे. ओके, सो बघू आता पुढे जाऊन काय होतं काय नाही. पण हा जो व्ह्यू भेटतोय ना, तो नादखुळा आहे. सो चला बघूया पुढे. तर गाईज हा बोलली, तू नंतर त्याला विचारता आमचा, मी आता हे करते. तर गाईज फायनली आपण चुकून गाडी चालवता हिमालयात आपण इकडं आलो, एक मिलिटरी बेसला आलो. आईच्या गावात मिलिटरी बेस इज हिअर गाईज, मिलिटरी बेस. अरे यार शिट, मिलिटरी बेसचा व्हिडिओ काढा पाहिजे, आथरो लावून पाठवला पाहिजे ते मिलिटरी बेस. शिट, एवढी झाडं वाढली तर मिलिटरी बेसच नाही दिसत आता. हे बघा, नाही गेला, जाऊ दे चला. फायनली आपण आहे ना आता लुधियाना रोडला आहेत, त्या रोडने चाललो हरियाणामधनं, हरियाणवीमधनं. तर आता विषय काय माहिती का, मला भूक लागलेली, खायला काहीच नव्हता. ठीक आहे, हा फळ मी कधी खाल्ला नाही. करणला आवडला, ते थांबवली गाडी, तिथं ती गाडी आहे समोर. ओके, तिथं ती समोर गाडी आहे. आणि आता हे फळ खायला घेतलं आहे, एक्सपिरियन्स करतोय कसं आहे तो मला पण माहिती आहे. सेम पपयासारखा लागतो आहे, पण टेस्ट भारी आहे. आणि आमच्याकडचा पाणी पण संपलं आहे. मेन गोष्ट आम्हाला पाणी बिनी बघायचं होतं, तर आम्ही आता फळं खात बसलो. गाडी पण करतो ना, अनदर लेवल, गाडी पण चालू, पण टॉप नॉच आहे, क्वालिटी चांगली आहे. ओके, फायनली आपण निघतोय आता ऑन टुवर्ड्स टू लुधियाना. आणि हे काय पडायचं नाव काय होतं त्या? ओके, बाटी का बाकी काहीतरी फळाचा नाव होता, जो आपण आता इथं खाल्ला आहे ऑफ रोडला येऊन. ओके, हा इथे तो शॉप होता. आणि फळ भारी होता, चव पण मस्त होती. सो फायनली आपण निघूया आता आपल्या ह्याच्याकडे. आता हे दोघं जण निघतात, त्यांना आरामात निघू दे, त्यांच्या नादी लागून नाही चालणार. इथे बिस्लरी नाही दिसत आहे. लेट्स गो. वा, पुढं लक्ष ठेवा, नाहीतर असंच काहीतरी होईल. हे आता समजलं आपल्याला. चला, तर गायज विषय असा आहे ना की भाई, काल रात्री आपण 11:30 म्हणजे 12 वाजता निघालो. त्यानंतर आपल्याला गावातला रोड लागलेला, तर तेव्हापासून आपण काहीतरी 1300ला निघालेलो. आता 1600 झालेत. ॲप्रॉक्स आपण 300 किलोमीटर पार केलं आहे आणि 9:58 झालेत. आणि आपण रात्री 11-12 वाजता निघालेलो. बट विषय असा झाला का, मधला जो पॅच भेटला ना, तो गावातला पॅच भेटला आहे रात्री. त्याच्यामुळं आपला जो क्रूज होता ना, तो जामच कमी झाला होता. तो विषय मोठा झाला. त्यामुळे आपण क्रूज नाही करत आहे, म्हणून आता आपण दिवसा पण राईड करतो आहे. तर दिवसाचा टार्गेट आपला तोच आहे, आपण पठाणकोटच्या एरियामध्ये पोहोचू, रूम घेऊ आणि झोपू. बट आता काय माहिती, अजून पण मला 642 दाखवते श्रीनगर, आणि म्हणजे 300 किलोमीटर अजून माझा पठाणकोट असेल. अजून 300 किलोमीटर मला पासआउट व्हायचंच आहे. 300 होईलच, 300च्या आसपास पठाणकोट असेल. आणि त्यात पण विषय असा होता का, मला कमी होता पठाणकोट,
पण विषय काय, तो गावात तो जायला लागेल, तर गावातनं नको जायला, त्यासाठी आम्ही हायवे टू हायवे गेला आहे. तर आमचा किलोमीटर तर आम्हाला वाढला आहे थोडासा, पण हायवे टू हायवे चालू आहे. कारण की काल ज्याप्रमाणे आमचा टाईमपास झाला त्याप्रमाणे आज आम्हाला नव्हता करायचा. त्यासाठी आम्ही हायवे टू हायवे निघालो. थोडासा 50 किलोमीटरचा फरक पडणार आहे, ठीक आहे. पण हायवे टू हायवे कसं गाडी एकाच टाईमला क्रूज राहते आणि प्रॉब्लेम्स नाहीत, त्यामुळे आम्ही हा हायवे पकडून ठेवला आहे. इथून माझ्या इथून आता कुरुक्षेत्र काहीतरी 85 किलोमीटर आहे. 85 किलोमीटर कुरुक्षेत्र एरिया आहे. सो आणि आपल्याला तिथं नाही जायचं आहे, अनदर पार्ट, बट सांगतो आहे. ठीक आहे, तर चला बघू आता, ट्राय करूया लवकरात लवकर पोचायला. चलो बाय. सो गाईज, एवढा घुमून फिरून करणे आणला आहे ना की आता करण आम्हाला घेऊन आलेलं आहे दिल्लीमध्ये. आता म्हणजे दिल्लीचा आणि आमचा काहीच संबंध नव्हता, आम्हाला पंजाब थ्रू जायचं होता पठाणकोटमध्ये. बट करणने असा का आणला आहे की आता माझ्यापासून दिल्ली फक्त 2च किलोमीटर राहिले. किती? 2 किलोमीटर. भाई काय सीन चालू आहे मला नाही माहिती, पण 2च किलोमीटर आहे. दिल्ली हा काय एक्सप्रेस वे आला आहे. आई ग, काय केलं तरी, कुठला मॅप लावला मला नाही माहिती, पण त्यांनी काय दिल्लीमध्ये घुसवलं. आता मुंबई के ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की, पैसा चाललाय भेंडी. रुटीनमध्ये आला आहे माझा मॅप. 658 झाला, पुन्हा 640 होता. आई ग, जवळपास 70 ते 80 किलोमीटर एक्स्ट्रा चालवली गाडी आतापर्यंत. का तर त्याला हायवे टू हायवे ठेवला आहे. तो दिल्लीमध्ये घुसला आहे, काय रिझन आहे मला नाही माहिती, पण त्याने दिल्लीमध्ये गाडी टाकली. त्याला आता विचारायला लागेल मला. थांबा, वेट, काय बोलते बघू दे आता. करण काय विषय? थांब ना, आता दिल्लीत आलो. आता थांब ना गोरा, आता रूट चेक कर. आता एक्सप्रेस वे आलाय, आपला रूट गेला पाटणा. आता आपण आलो दिल्लीमध्ये. दिल्ली आपल्या फक्त 2च किलोमीटर आहे. आपला रूट होता तो. आणि किती किलोमीटर आलो आपण माहिती आहे तुला? ऐ, 75 किलोमीटर एक्स्ट्रा पुढे आलोत. दाखवलेला दिल्ली ऐकून 2 व्हीलरचा. नाही तर पण लिहिलं डायरेक्ट नाही अलाउड. मजा माछे. याला मागं बोललेलं गावातला जर 2 रस्ते दाखवले तर काय नाही बोलत. हायवे जायचं आहे. 6 किलोमीटर वाढला, पण 6 नाही, अराउंड 70 किलोमीटर आपण इकडे आलोत. मी मॅप बघतोय, इकडं 70 किलोमीटर आपण इकडे आलोत. आपला एक्सटेंड झालाय. मी कंटिन्यू मॅप चेक करता ते आता पण. तर काय विश्वास आला ना का आमच्याकडनं, म्हणजे मॅपमध्ये चालू दाखवला का गाडी तर चालते. आणि हा आहे नॅशनल हायवे, बट हा कन्वर्ट एक्सप्रेसवेमध्ये येणार आहे असा दृश्य होणार आहे. तर भाई इथं हे बघा, 4 व्हीलर अलाउड आहेत आणि 2 व्हीलर अलाउड आहेत ना. आता आम्ही टाकले खरी, आता आम्ही एक्झिट शोधतो. तर त्यात कालपासून भरपूर साऱ्या गाड्या गेल्या तिथून. त्यामध्ये आता आजच्या दिवसामध्ये आमच्या तिथले लोक पण तेच बोलतात की नाही, 2 व्हीलर जातात, अजून रोड काय चालू नाही, तुम्ही जाऊ शकता. आता आम्हालाच भीती वाटायला नक्की काय करतं काहीच समजत नाही. तर आता इथं खनोरी एक्झिट दाखवत आहे, तिथं एक्झिट करता प्लॅन आहे आमचा. आणि बघा ना कसले लांब शेत आहे यार. का वाटतंय पंजाबची वाईबच वेगळी आहे खरंच. पंजाबच आहे कसला. फायनली विषय असं झाला ना की करणने 1 टन चुकवला. तो गेला एक्सप्रेस वेवरनं टाकायला, ठीक आहे. तर जिथून आम्ही डायरेक्टली पठाणकोटमध्ये निघणार होतो, तर त्या बेसवरती आमचं काय आला, आम्ही निघालो न्यू दिल्लीमध्ये. आता न्यू दिल्लीमध्ये आलो तर तो एक्सप्रेस वे जो बनतो आहे, ठीक आहे, त्याच्याने आम्ही गाडी टाकली. आता त्याच्याने गाडी टाकली ना, तर सिच्युएशन असं 400 किलोमीटर प्लस झालो. स्पॉट आमचा होता 589ला पठाणकोट. आता 490 प्लस झालो, तरी पण आपण 589 किलोमीटर होता. तर आता काय झालं माहिती का की ह्यांनी चुकवला. तर यांनी न्यू दिल्लीतनं आलं. तर आता सिच्युएशन अशी आली ना की आम्ही
400+ किलोमीटर झालो त्या रोडने. तर 589 किलोमीटर पठाणकोट होता. ठीक आहे, कुठना सिक्कारवरून. तर तो एक टर्न त्यांनी घेतला. तो बोलतो एक्सप्रेसवेने जाऊ. तर एक्सप्रेसवेने जाण्यासाठी त्यांनी काय केला, इकडून न्यू दिल्ली साईडने टाकला. तर न्यू दिल्ली साईडने टाकला तो सीन असं झाला आपल्याला की आता आपण 400 किलोमीटर प्लस झालो. अजून आपण लुधियाना पण नाही पोचलो. लुधियानावरनं पठाणकोट 258 किलोमीटर आहे. म्हणजे 700 किलोमीटर प्लस झालो तर आपण अजून पण नाही पोचलो. आणि आता 12 वाजून गेलेत आणि सिच्युएशन आलेलं ना का आम्ही समृद्धी एक्सप्रेसवे का समथिंग होतं त्याच्यावर होत. आणि तिथं सावली पण नाही पेट्रोल पंप, काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. आता तसेच होतं आम्ही. आता माझ्या गाडीमध्ये पेट्रोल पण कमी आहे. बघू आता काय करायचा विषय. इथून आता 80 किलोमीटर जाऊ, गाडी खेचू कशी तरी, मग बघू. 80 किलोमीटर गाडी खेचू आपण आणि नंतर मग लुधियानामध्ये जाऊन मग जेवू आणि मग पठाणकोटला जाऊ. पण भाई पीस आउट झालं आहे, हालत खराब आहे. आता सिच्युएशन खराब आहे, याच्यावर दिवस चालू आहे. तो काय काढला बा ना तिथं तुला, तो तर संपव. ते पिऊन तो लास्टला पिजेने पण तो हे होईल, हायड्रेट होईल बॉडी. प्राईस भरपूर टाईम झाला. गाडीला आपण चिड केली थोडी आणि थोडा पोटपूजा पण केली, थोडे हे खाऊन, चटर फटर खाऊन, आणि पाणी पण प्यालो. पाणी नव्हतं प्यालो. फायनली आता आपण निघालो ऑन टुवर्ड्स टू लुधियाना. लुधियानावर आपलं एक्झिट असेल, तिथं आपल्याला पेट्रोल पण टॉपअप करायला लागेल. ओके, तर बघूया. पुन्हा पठाणकोटला पोचून मग रूम पण घ्यायचे. पठाणकोट आहे 7 संध्याकाळीच होईल. ओके भाई, अख्खा रोड अख्खा शिकार आयच्या ताव विसरलो. अख्खा शिकार तर पंजाबपर्यंत आलो. अख्खा हेड आता जाऊन हे झाडं बघायला भेटले, तेव्हा अजून कुठं गार वाटायला लागलं. आता जाऊन कुठं बारा वाटायला लागला, इच्छा पण नव्हती. वा, आता वाटतं पंजाबमध्ये, आता वाटतं कसा बुलेट चालू आता वाटायला. हे बघा झाडी आता कुठं जाऊन गार वाटायला लागलाय. तर मागाच्या असं बघितलं असेल, गाडी बंद केली, बाहेर त्या हायवेच्या खाली निघालो, ब्रिज खाली गाडी लावली, गार करत हालत खराब होती. आता जाऊन थोडा बरा वाटतं, मस्त गार हवा चालू आहे, थोडा बरा बेटर फील होतं आता. चला आता आपण जाऊया लुधियाना आपल्यापासून 20 किलोमीटर आहे. टार्गेट कॅन्सल केला आहे. असा प्लॅन केला की लुधियानामध्ये आपण घेऊयात रूम आणि मग झोपूयात. हा प्लॅन चालू आहे. आणि सकाळी लवकर उठून म्हणजे 5-6 वाजता उठून निघूयात श्रीनगरला, असं प्लॅन आहे. बघूया आता काय होतं प्लॅनमध्ये. चेंजेस असतील तर पुढे. सो गाईज फायनली आता आपण हे केलं, लुधियानामध्ये आलो. लुधियानामध्ये आपण स्टे करणार आहोत. आत्ताच 4 वाजले. आता आपल्या इथे लंच होईल. आपण इथं नाईट आऊट करणार. नंतर मग आपण जाणार आहोत बाय सीधा श्रीनगर सगळे आपण रवाना होतो. कारण की आपलं पठाणकोट होता पण झोप जास्त नाही, त्यामुळे पठाणकोट कॅन्सल करून आपण आलो लुधियानामध्ये. तर आता लुधियानामधला आत्ताचं रूम टूर दाखवतो आहे बघा. इकडे आम्हाला असं हे दिलं आहे, शू रॅक दिला आहे. त्यानंतर इकडे आम्हाला कबड दिला आहे आणि हा असं स्पेशियस असा आपलं बाथरूम आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडं असं हा बघा इंटेरियर. इकडे एक झोपला आहे, तिकडे भाई चॅटिंग मास्टर इकडे आहे. आणि हा आपण लंच मागवला आहे, आजचा लंच. आणि हा स्वतः मी. सो भेटू पुन्हा म्हणजे हा ब्लॉग एवढंच असेल. सो आजचा ब्लॉग एवढाच असेल. आणि बाकी आता ते एपिसोड नंबर 4 हा उद्या चालू होईल, लुधियाना टू श्रीनगरचा. ओके, सो पीस आउट.